हे जो आरोप करता होता त्यांच्याबद्दलच आम्ही संशोधन करताय की कसा आम्ही त्यांच्यामध्ये रिटेलरला घेऊन बिझनेस वाढवू. पण 1 वर्षाचा बसून आहे माणसं, त्यांचा काय सर? विचार प्रश्न. 1 वर्ष बसून आहे त्यांचा काय सर? या लॉटरीचं जे राजीव वर्ष याचे मुख्य मालक कोण आहे? कारण इकडचे आले ते मालकचा आपला मालक माहिती आहे का नाही? मालक कोण आहे? आमचे डायरेक्टर आहे आणि डायरेक्टर आमचे डायरेक्टर आहे भगतसिंगजी आणि राजकुमार वर्माजी. भगतसिंग, राजकुमार वर्मा. हे दाखव, हे दाखव मला. तिकीट काढा, तिकीट काढा. आतमध्ये तिकीट टाकून हे पाठवतात सगळ्या लोकांना. त्याचं काय किती वर्षाचं आहे, वय बी काय आहे काय नाही, अशा तिकीट पाठवून आतमध्ये तिकीट ऑनलाईन पाठवतात. लॉटरी विकण्यासंदर्भात शिष्टमंडळांचं प्रथमतः तुमचं आभार चॅनलच्या माध्यमातून. जे इथले राजश्रीचे जे शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळाचं सर्व साधारण 2 महिन्यापासून उडाउडीचे उत्तर आहेत आणि त्यांनी काय असं आम्हाला असं म्हणजे पर्याप्त असं उत्तर दिलेलं नाही आहे. बुक माय राजश्री हा सर्वात म्हणजे रिटेलरसाठी आमच्या किरकोळ म्हणजे व्यवसाय जे करतात त्यांच्यासाठी घातक आहे. पुढे जाऊन जर यांनी असंच जर पुढे ठेवलं तर आमचे जे किरकोळ विक्रेते आहे त्यांना फार प्रॉब्लेम होणार आहे, त्यांच्या कमिशनमध्ये प्रॉब्लेम होणार आहे आणि काही कालांतराने राजश्री आणि DR असे जे लॉटऱ्या आहेत त्या लॉटऱ्या फक्त ऑनलाईन करतील आणि आम्ही बेरोजगार होऊ. यांनी जे 2017पासून जे ऑनलाईन लॉटरी चालू केली, ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून जवळजवळ 1.5 ते 2 लाख माणसं बेरोजगार झाली. ह्या परराष्ट्रीय म्हणजे परराज्यातनं जे लॉटरी आहे ती जर अशीच जर चालू असेल तर महाराष्ट्र राज्य लॉटरी जर बंद झाली तर आम्ही कुठे जायचं? साधारणतः आता ह्यांनी असं चालू केलेलं आहे राजश्रीच्या माध्यमातून की त्यांनी जी लॉटरी चालू केली आहे बुक माय राजश्री, त्या बुक माय राजश्रीच्या माध्यमातून बरंच काही आमच्या किरकोळ विक्रेत्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांना काही जे कमिशन भेटतं ते कमिशन नाही आहे आणि बरेच स्टॉल बंद होत आहेत. तर असं जर होत असेल आमचं तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि ह्यांच्या आणि राजश्री लॉटरी बंद पाडू. आहे राजश्री लॉटरी ही आपण विकता, पण ही ऑनलाईन सुरू केल्यामुळे तुम्हाला किती याचा व्यवसाय परिणाम होत आहे काय सांगा? पूर्णच, कारण की त्या लॉटरी ज्या असतात त्या रोज ड्रॉ असतात किंवा त्यांना ही लॉटरी जर विकली तर ऑनलाईन मिळते, आम्ही हातात घेऊन विकतो किंवा स्टॉल लावतो. तर ही लॉटरी विकताना आजपर्यंत असं झालं की ही लॉटरी आल्यापासून आमचा व्यवसाय बिलकुल ठप्पच झाला. कारण ह्या लॉटऱ्या हे लोक जास्ती का विकतात की त्याच्यात मला वाटतं जवळजवळ 70% त्यांना कमिशन असतं. कारण त्या लॉटऱ्या कुठे छापतात, काय छापतात, कुठून येतात माहीत नाही. कारण आणि ह्या ज्या आमच्या महाराष्ट्र लॉटरी आहेत ह्या लिगली असतात. ही लॉटरी बंद होत आली होती, कमीत कमी बंद व्हायलाच मार्गावरती होती, पण आम्हाला हे चालू करण्यासाठी पुन्हा कठीण गेलं. का बंद करता? तर आम्हाला तुमचा सेल नसतो, ड्रॉ होत नाही, तिकीट वाचतात. जर ह्या बाहेरच्या लॉटऱ्या जर थांबवल्या तर आमच्या महाराष्ट्राच्या लॉटऱ्या बऱ्याच प्रकारे विकू शकतात जास्ती प्रमाणात. आपली काय मागणी राजश्री लॉटरी जी ऑनलाईन विकली आहे ती बंद झाली पाहिजे काय? ऑनलाईन तर बंदच व्हायला पाहिजे, पण मला तरी वाटतं राजश्री लॉटरी नकोच इकडे. कारण यांना जर परमिशन नाही म्हणतात, कोणतंही काम करायचं म्हटलं दुसऱ्या राज्यात जाऊन तर इथे परमिशन तर पाहिजेच. आम्ही जाऊन तिकडे करायला गेलो तर परमिशन मिळेल काय आम्हाला? आम्ही जाऊन तिकडे छापणार महाराष्ट्राची लॉटरी आहे, महाराष्ट्राची लॉटरी. तसं ह्या छापतात मला वाटतं कुठेतरी, ह्या काही लिगली नाही आहेत किंवा कोणाला लागत पण नाही किंवा काय नाही. ओके, धन्यवाद. तुम्ही महाराष्ट्र राज्यात लॉटरीचा व्यवसाय करताय? आम्ही गोवा राज्याची आणि महाराष्ट्र राज्याची लॉटरी चालवतो आणि आम्ही जे काही बी लॉटरी चालवतो ते संपूर्ण परमिशन घेऊनच चालवतो आहे.
हे तर आरोप करतात तुमच्याकडे परमिशन नाही महाराष्ट्र राज्याची परमिशन आहे का महाराष्ट्राची? आमच्याकडे गोवा राज्याची आणि मिझोरम राज्य सरकारची परमिशन आहे पण मग तुम्ही व्यवसाय कुठे करताय? महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये. तर तिथल्या राज्याची परवानगी आहे आपल्याकडे? ते ॲक्च्युली काय महाराष्ट्र राज्यामध्ये परमिशन बिझनेस करायलासाठी ॲज पर रूल रेग्युलेशन अगर बघता तर परमिशनची गरज नाही लागती. म्हणजे इथे ऑनलाईन लॉटरी तुम्ही विकता त्याला परमिशनची आवश्यकता नाही असं तुमचं म्हणणं आहे? महाराष्ट्रात परवानगी आवश्यकता आहे मग सरकार. यांची तक्रार काय तुमच्याविषयी? ते सांगता की आम्ही जो ऑनलाईन लॉटरी चालवत आहे मतलब आम्ही बुक माय राष्ट्री मधून जे लॉटरी चालवत आहे ते त्यांच्या ते उसकी वजह से जे रिटेलर आहे त्यांच्या नुकसान होतो आहे. पण आमच्यासाठी मतलब आम्ही जे विचार करतोय ते आहे की अगर मार्केटमध्ये ते ॲडव्हर्टाइजमेंट होईल ते रिटेलरचा पण बिझनेस वाढील ते आम्ही विचार करतो आहे. महाराष्ट्र शासन तुम्हाला परवानगी आहे का या ऑनलाईन लॉटरी विकण्याकरता, राष्ट्रीय ऑनलाईन विकण्याकरता? मी सांगितलं की ॲज पर रूल रेग्युलेशन अगर आपण बघणार तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची परमिशन नाही लागती त्याच्यामध्ये. यांनी ज्या पोलीस यंत्रणांना आणि लॉटरी आयुक्तांना तक्रारी केल्या त्या तक्रारीत काही तथ्य नाही का? मग ते तक्रार के आहे ते बरोबर आहे. ते पोलीस पण बघणार आणि गव्हर्नमेंट पण बघणार आणि आम्ही पण बघत आहे काय करायचं त्यांच्यावर. परमिशन्स घेणार का मग आता पुढे? ॲज पर रूल ते आहेच नाही. तुम्ही परवानगी घेणार नाही राज्य नाही सरकार? घेणार. अगर गव्हर्नमेंट बोलणार की आमच्याकडे परमिशन घ्यावं लागेल तर आम्ही त्यांच्याकडून पण परमिशन घेणार. तर आम्ही जो काय पण बिझनेस करतो ते ॲज पर रूल रेग्युलेशनच करत. आम्ही काय पण बेकायदेसर गैरकायदेसर लॉटरी चालवत नाही आणि विदाऊट परमिशन काय पण काम करत मग नाही. इकडे शेकडो लॉटरी विक्रेते आले, ते कशासाठी आले? तुम्ही जर म्हणता काहीच बेकायदेशीर करत नाही तर? ते मी सांगितलं की त्यांचा जो विषय आहे की रिटेलरच्या बिझनेसमध्ये नुकसान ना व्हायला पाहिजे ते आम्ही भरपूर काळजी घेणार आणि ते बघणार की आम्ही कसा त्यांचा प्रॉफिट वाढू शकता, आम्ही त्यांना कैसा इन्सेंटिव्ह देऊ शकतो कि ते पण त्यांचा बिझनेस बढ़ा सकते हैं, वो देखेंगे. कब से चालू है आपका ये बिजनेस, आपके लॉटरी का, राजश्री ऑनलाइन का, महाराष्ट्र में? 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्षा. ठीक, आपका पूरा नाम? प्रियश शाह. आपका डेजिग्नेशन क्या है? मी ऑपरेशन बघतोय इथे. थँक्यू. ही लॉटरी अशीच चालू आहे तर पुढची भूमिका आपली काय असणार, कशा करते? नक्कीच. म्हणजे आम्ही गेले 2 महिन्यापासून या कंपनीशी सतत पाठपुरावा करतोय. कोणतंही लेखी किंवा तोंडी कोणत्याही प्रकारे आम्हाला उत्तर मिळालेलं नाही आहे आत्तापर्यंत. त्यामुळे हे सगळे विक्रेते आज या ठिकाणी आम्ही जमलो आहे. आता इथून आम्ही संघटना म्हणून जे ठोक एजंट आहेत जे यांच्याकडून तिकिटी उचलतात यांच्या राज्याच्या, त्यांना जाऊन भेटणार आणि त्यांना सांगणार की ज्या काउंटरला तिकीट विकल्या जात आहेत त्या काउंटरला आम्ही तिकीट ह्याच्यापुढे विक्रेते विकणार नाही. त्यामुळे तुम्ही कंपनीकडून तिकिटी खरेदी करू नका. त्याच्यानंतरही हे समजून जर काही विक्रेते असतील ज्यांना त्या पुढे जाऊन राजश्री लॉटरी विकायची असेल तर त्यांना पण आम्ही आमच्या संघटनेच्या पद्धतीने समज देऊ. म्हणजे ऑनलाईन राजश्री बंधनं आली तर तुम्ही हे नक्कीच. कारण त्यांना रस्त्यावरती लॉटरी विक्रेताच नको आहे, त्यांना मोबाईल थ्रू ऑनलाईनच विकायची आहे लॉटरी. मग त्यांना तर ते करू दे त्यांच्या पद्धतीने, आम्ही आमच्या पद्धतीने करू. मोबाईलवरती ऑनलाईन लॉटरी मिळते, तुम्ही खरेदी केली होती, काय सांग? ते एक प्रकारचं लेट होतं, आपली डिलेवरी वगैरे वेळेत नसतेच कधीच. ज्या वेळेला आपला ड्रॉ असतो तेव्हा आपल्या घरी तिकीट पोहोचत सुद्धा नाही, ते चुकीचं आहे. आपली जी तिकीट आहे ती आपल्या हातात असावी हवी, जेव्हा ती आपल्याला लागते आहे तेव्हा ती आपल्या हातात असावी, ही माझं म्हणणं आहे. पण हे असं तिथे झालेलं नाही आहे, जे की चुकीचं आहे. माझं म्हणणं आहे की पेपर लॉटरी जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा ती आपल्या हातात असते आणि आपल्याला कळतं की ती आपल्याच ड्रॉ आहे. ऑनलाईनला फसवण्यात येतं आपल्याला मोस्टली. मग अशा ऑनलाईन लॉटरी ज्या 18 वर्षाखाली मुलं आहेत ते खरेदी करतात, जे की चुकीचं आहे. तिथे काहीच आपल्याला रूल्स नाही आहेत की आपण ती घ्यायची आहे की नाही, ते चुकीचं आहे. आपल्याला त्याच्यातून म्हणजे मुलं बिघडू शकतात. ह्यात लहान मुलांसाठी हे बिघडण्याचं वय हे ते त्या चुकीचे मार्गाला लागतात. त्याच्यामुळे हे आपण सगळं बघितलं पाहिजे की ते आपल्या वयात बसतंय की नाही, मग तेच मुलं तिकीट घेऊ शकतात.
आम्ही ते पण संशोधन करत आहे की आम्ही त्यांना कसा ती ऑनलाईनमध्ये घेऊन येऊ आणि त्यांच्या पण बिझनेस वाढेल. साहेबांना जे आम्हाला मुळात ट्रेनमध्ये ते ऑनलाईन कशा पद्धतीने विकतील या संदर्भात तुमच्याकडे काय आम्ही तेच विचार करत आहे. साहेबांना सांगितलं की आम्ही कशा पद्धतीने करतील या संदर्भात तुमच्याकडे काही योजना आहेत? आम्ही तेच विचार करत आहे की आम्ही सगळ्या रिटेलरना पण कसा ह्या प्लॅटफॉर्ममध्ये घेऊन येऊ ते आम्ही त्यांच्यामध्ये डिस्कशन करत आहे. आणि आम्ही नक्की काही ना काही असा प्लॅटफॉर्म घेऊन येऊ की सगळे रिटेलर अंधपंग जो काय पण बिझनेस करायला इच्छितोय ते पण त्याच्यामध्ये सहभागी होऊन बिझनेस करे. तर जे यांनी online जेवढे जे लावलेले विकताय, आरोप आहेत ते तुम्ही फेटाळताय का? जितकेही आरोप आता त्यांनी लावलेले तुमच्यावर ते सर्व फेटाळताय? त्यांच्यामध्ये मी आता काय बोलायला नाही पण तुम्ही ऑनलाईन जे विकणार त्यामध्ये जे रिटेलर आहेत ते लॉटरी विक्रेता आहेत ते रस्त्यावरती येणार नाही काय त्यांचं मी सांगतो ना आम्ही त्यांच्यामध्येच संशोधन करतोय की कसा आम्ही त्यांना पण हे प्लॅटफॉर्म मध्ये घेऊन येऊ आणि त्यांच्या पार्टिसिपेट करून आम्ही करू. तर ते माय बुकने आपण लॉटरी आहे याच्यामध्ये 18 वर्ष वयाखालची ही मुलं ती लॉटरी विकत घेत आहेत. योग्य आहे ते अयोग्य आहे त्यामध्ये आपण काय करणार? ते आम्हाला बघावं लागेल की तसा होता की नाही होता. आम्ही बघून सांगणार. थँक्यू.